हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही ग्रीटिंग कार्ड्स इथे बघणार आहोत। ग्रीटिंग कार्ड्स कशा पद्धतीने बनवायचे, जर ग्रीटिंग कार्ड्स लिहायचे असेल, आपल्याला जर मजकूर समजत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। जर आपल्या ताईला आपल्याला ग्रीटिंग कार्ड बनवून द्यायचं आहे, म्हणजे शुभेच्छा कार्ड द्यायचा आहे, आईला बनवायचं आहे, आपल्या दादासाठी बनवायचं आहे, बाबांसाठी बनवायचं आहे किंवा आजी आजोबांसाठी बनवायचं आहे, तर आपण कशा पद्धतीने मजकूर त्यामध्ये लिहायचा। ठीक आहे, तर पहिलं ग्रीटिंग कार्ड बघूया आपण की ताईसाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवायचं आहे, म्हणजे शुभेच्छा कार्ड बनवायचं आहे। तर आपण ताईसाठी बनवतोय म्हणून अगोदर ताई म्हणजे आपली बहीण। ठीक आहे, प्रिय ताई किंवा प्रिय बहीण म्हटलं तरी चालेल। तू स्वतः आनंदी असतेस आणि इतरांनाही आनंदी ठेवतेस। आता हे जे वाक्य लिहिलेलं आहे या वाक्याच्या पुढे एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे तिच्याबद्दल आपण उत्स्फूर्तपणे बोलत आहोत, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा आहे। ठीक आहे, ताई तू आम्हाला अशीच हवी आहेस वर्षानुवर्षे, आमचं आयुष्य आनंदात जाण्यासाठी, आमचंही आयुष्य आनंदात जाण्यासाठी। ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। बघा, तू स्वतः आनंदी असतेस आणि इतरांनाही आनंदी ठेवतेस। ताई तू आम्हाला अशीच हवी आहेस वर्षानुवर्ष, आमचंही आयुष्य आनंदित जाण्यासाठी। ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, तुझा लाडका भाऊ। ज्यावेळेस आपण ग्रीटिंग कार्ड बनवतो त्यावेळेस अगदी 2 ते 3 ओळीमध्ये किंवा 4 ओळीमध्ये आपण हा मजकूर इथे लिहायचा असतो। जास्त फापट पसारा त्या ग्रीटिंग कार्ड मध्ये लिहायचा नसतो। दुसरं ग्रीटिंग कार्ड बघूया। प्रिय दादा, आज तुला 12 वर्ष पूर्ण झाली, तू आता मोठा झालास, कर्तबगारीच्या क्षेत्रातही असाच मोठा हो। आज वाढदिवशी तुला लाख लाख शुभेच्छा, तुझी लाडकी बहीण। ठीक आहे, अजून पुढे बघूया। आईसाठी ग्रीटिंग कार्ड बनवताना आपण कशा पद्धतीने लिहिणार, तर तू सततच, प्रिय आई सुरुवातीला लिहायचं आहे, प्रिय आई तू सततच आमच्या आगे मागे, म्हणजे आपल्या मागे मागे असते, आगे मागे याचा अर्थ होतो पुढे आणि मागे, आमच्या अवतीभोवती वावरत राहिलीस, खूप उष्मा असेल तेव्हा तू आम्हाला वारा घातलास, खूप थंडी असेल तेव्हा आमच्यावर उबदार पांघरून पसरवलंस। म्हणजे इथे बघा कसं सांगितलंय की तू सततच आमच्या आगे मागे असतेस, आमच्या अवतीभोवती वावरत राहिलीस। ठीक आहे, खूप उष्मा असेल, म्हणजे ज्यावेळेस खूप गरम असेल, खूप उष्णता असेल तेव्हा तू आम्हाला वारा घातलास, खूप थंडी असेल तेव्हा आमच्या अंगावर, आमच्यावर उबदार पांघरून पसरलंस। आई तुझा हा प्रेमळ सहवास आम्हाला वर्षानुवर्ष मिळत राहो, हीच आजच्या तुझ्या वाढदिवशी इच्छा, तुझी लाडकी मुलगी। पुढचं ग्रीटिंग कार्ड बघूया। बाबांसाठी लिहायचं आहे बघा। प्रिय बाबा, तुम्ही मला हसताना पाहिलंय, तुम्ही मला रडताना पाहिलंय, तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्यासोबत होता, पण मी तुम्हाला कधी प्रत्यक्ष सांगितलं नाही। बाबा तुम्ही मला खूप खूप आवडता, हे वर्ष आणि पुढची सगळी वर्ष तुम्हाला आनंदाची जावोत, तुमचा लाडका मुलगा। ठीक आहे, आता इथे बघा प्रत्येक ग्रीटिंग कार्ड बनवताना सुरुवातीला आपण प्रिय ताई, प्रिय दादा असं लिहितो, तर ते लिहिल्यानंतर इथे आपल्याला अगोदर स्वल्प विराम द्यायचा आहे, हे न विसरता हे लिहायचं आहे। जर परीक्षेत अशा पद्धतीने जर ग्रीटिंग कार्ड बनवायला लावलंच तर हे जे नियम आहेत ग्रीटिंग कार्डचे ते इथे लक्षात घ्यायचे आहेत। आणि इथे तुझा लाडका भाऊ, तिथे भावाचं नाव लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल। आता पुढचं बघूया आजी आजोबांसाठी। आजीसाठी आपण ग्रीटिंग कार्ड बनवणार आहोत। प्रिय आजीसाठी, प्रिय आजी, आजी म्हणून कोमा केला तरी चालेल। मला शाळेतून घरी येण्यासाठी जरासा जरी उशीर झाला तरी अर्ध्या वाटेवर येऊन माझी वाट पाहणाऱ्या माझ्या लाडक्या आजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुझा लाडका नातू किंवा तुझी लाडकी नात। पुढचं आजोबांसाठी, प्रिय आजोबांसाठी, मला गोष्टी सांगणाऱ्या, माझ्या कविता मला मोठ्याने म्हणून दाखवणाऱ्या, स्वतःच्या शाळेतल्या गमती जमती सांगणाऱ्या आणि माझ्याबरोबर भरपूर खेळणाऱ्या माझ्या प्रिय आजोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमचा लाडका नातू किंवा तुमची लाडकी नात। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे 6 ग्रीटिंग कार्ड इथे बघितलेले आहेत, शुभेच्छा कार्ड इथे बघितलेले आहेत। ते कशा पद्धतीने लिहायची हेच
जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने इथे मजकूर घालू शकता आणि 4 ओळीमध्ये अतिशय व्यवस्थित असा समर्पक अर्थपूर्ण अशा 4 ओळी लिहून तुम्ही शुभेच्छा कार्ड ग्रीटिंग कार्ड बनवू शकता। ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।